शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून तूर पिकावरती सगळ्यात चांगले बेस्ट 5 बुरशीनाशक पाहणार आहोत। आता बघू शकता ह्या ज्या तुरी आहेत, तर ह्या तुरी काय आहेत की फुलोरा अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि शेंगा सुद्धा पकडल्या आहे। तर आपल्याला भरपूर फुलोरा आपल्या तुरीला आहे किंवा अशा प्रकारची स्टेज आहे आणि आपल्याला बुरशीनाशक वापरायचे आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून बेस्ट 5 बुरशीनाशकाबद्दल माहिती देणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर नमस्कार, मी राहुल शिंदे। तर अशा प्रकारचे जर तुमच्या शेतामध्ये तुरी असेल आणि याच्यावर जर तुम्हाला फवारणी करायची असेल तर आणि याच्यावर बुरशीनाशक वापरायचं, तर बुरशीनाशक वापरत असताना चांगलं बुरशीनाशक वापरायचं। कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे की धुवारी पडायला सुरुवात झाली आहे आणि धुवारी जर पडत असेल तर आपल्या तुरीची फुलगळ होऊन, शेंगांची फुलगळ होऊन तुरी सुद्धा उभावतात किंवा वाळून जातात। अक्षरशः तुम्ही अशी परिस्थिती आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये पाहिली असेल। तर अशा प्रकारची समस्या आपल्या शेतामध्ये न यावी, धुवारीचा आपल्या शेतामध्ये तुरीला किंवा पिकाला मार न बसावा, यासाठी मी तुम्हाला 5 चांगले कीटकनाशक बुरशीनाशक सांगणार आहे, जे वापरून तुम्ही आपल्या तुरीचं संरक्षण करून खूप चांगलं उत्पादन घेऊ शकता। कारण यावर्षी तुरीला भाव चांगले राहणार आहे, कारण जास्त पाण्यामुळे तुरी अक्षरशः मरण पावल्या आहे। तर बुरशीनाशक वापरत असताना आपण पैशाचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि रिझल्टचा सुद्धा विचार केला पाहिजे। मी तुम्हाला सांगत असलेले जे बुरशीनाशक आहे हे सगळ्यात चांगले आहे, मी वापरलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता मी वापरलेल्या बुरशीनाशकामध्ये मी कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही। वाटते ते तुम्ही वापरा, ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की आपण वापरलं पाहिजे ते वापरा। मी तुम्हाला तुरी दाखवतो बघा, अक्षरशः तुरी आपल्या संपूर्ण दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये गेलेल्या आहे। 20% फुलोरा अवस्था हे कमी राहिलेला आहे। बघा इकडे पण काही काही झाड आपले फुलोरा अवस्थेमध्ये, काही झाड संपूर्ण शेंगा सुद्धा पकडलेल्या आहे। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे। बुरशीनाशक वापरत असताना मी तुम्हाला 5 ते 6 बुरशीनाशक सांगणार। बेस्ट 5 बुरशीनाशक म्हणून मी तुम्हाला दाखवलं, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिलं प्रोपिकोनाझोल 20 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे, जे टिल्ड नावाने येतं। तर तुम्ही ते बुरशीनाशक वापरू शकता। हे नाही भेटलं तुम्ही तर इंडेक्स वापरू शकता, मायकोबिटॉनिल। याच्यामुळे काय होतं की फुलामधून शेंग पकडण्यामध्ये चांगली मदत होतं, धुयारीपासून सुद्धा चांगलं संरक्षण होतं। त्याचनंतर जास्तच धुयारी पडत असेल तर हेक्झाकोनाझोल हे सुद्धा तुम्ही वापरू शकता, याचा सुद्धा चांगला रिझल्ट आहे। याच्यानंतर तुम्ही अदमा कंपनीचा कस्टोडिया, जबरदस्त रिझल्ट देणारं हे तुम्हाला कस्टोडिया ठरणार आहे। त्यानंतर तुम्ही नेटिओ सुद्धा वापरू शकता। काहीच समजलं नाही तर नेटिओ सरळ मारायचं, जबरदस्त रिझल्ट तुम्हाला नेटिओपासून मिळणार आहे। मी सांगत असलेले बुरशीनाशक हे थोडे महाग आहे, किमतीने महाग आहे, परंतु जास्त दिवस रिझल्ट देणारे आहे। कारण धुयारी जर पडत असेल, थंडी पडत आहे, गारवा पडत आहे, सकाळी दड पडत आहे, तर या दडीमध्ये मी सांगितलेले बुरशीनाशकाचा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही तुरीवर फवारणी करणार असेल तर यापैकी तुम्ही एक बुरशीनाशकाचा उपयोग नक्की करावा, जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। तसेच तुम्हाला जर इतर काही माहिती लागली तर मला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये आल्यानंतर मी समोरचा व्हिडिओ तुमच्या कमेंट्सवर बनवणार आहे। हा व्हिडिओच्या शेवटी एका चिठ्ठीवरती किंवा कागदवरती संपूर्ण फवारणीचं नियोजन मी लिहून ठेवत आहे किंवा तो फोटो तुम्हाला दिसणार आहे काही वेळ, तर तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तो स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही दुकानदारापासून औषधी किंवा बुरशीनाशके आणू शकता। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।